कर्मकांडाला उठ माती. कशी वाटली बाराखडी? परवा एका ग्रामपंचायतीच्या शाळेत गेलतो. ती लहान मुलं सर, त्या लहान मुलांना म्हटलं म्हणा ब म्हणजे बडव्याचा नायनाट. आता ती बारकी पोरं येता जाता बडव्याचा नायनाट, हे बडव्याचा नायनाट सुरू. बडवे माहितीये ना? हा, कुठं असतात? पंढरपूरला. पंढरपूरला कुठं? देवी कुठल्या अंगाला? मागच्या बाजूला. ज्याला देवाचं दर्शन लवकर पाहिजे आहे का नाही, तो तिथं असतो. बघा, आपली चळवळ कुठल्याही जाती धर्माच्या विरुद्ध आहे का? नाही. पण देव आणि भक्त याच्यामध्ये जो बडवेगिरी करतो याच्या विरुद्ध माझी सत्य शोधक चळवळ होती. हे मान्य असेल तर टाळ्या हाणावं. बरोबर का नाही? बघा, जन्मपत्रिका काढणारा कोण? बोला ना माझ्याशी. बाबासाहेबांनी अधिकार दिलाय ना आपल्याला बोलायचा. जन्मपत्रिका काढणारा कोण? ती वाचून दाखवणारा कोण? त्यातले दोष दाखवणारा कोण? त्याच्या दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या जन्मपत्रिकेतले दोषांचं निवारण करणारा पण काय धंदा आहे राव. म्हणजे बामणाचा धंदा हा त्याच्या ज्ञानावर नसून बहुजनांच्या अज्ञानावर आहे. चप्पल शिवतो हा त्याचा धर्म आहे का धंदा आहे? माझ्याशी बोला ना, जाऊ दे ना, आहे ना आपला काय. जो कपडे शिवतो धर्म आहे का धंदा आहे? जो केरसुन्या करतो धर्म आहे का धंदा आहे? जो लोहार काम करतो धंदा आहे का धर्म आहे? मग जो पूजा करायला लावतो पूजा करून घेतो हा त्याचा धर्म आहे का धंदा आहे? म्हणून बामणाची दक्षिणा बंद करा, हेच मी माझ्या सार्वजनिक सत्य धर्मात सांगितलं. बरोबर आहे का नाही? बडवे माहिती ना, पंढरपूरच्या देवळात मागच्या अंगाला ज्याला देवाचं दर्शन. परवा एक जण तो तसाच आला. इंटरेस्ट नाही, ओळखच नाही. त्या लेकराला कळालं. ते काय करतात, 100ची नोट बघत सर खिशात, लगेच देवाचं डोकं, त्या देवा पुढे डोकं, चला पुढं, चला 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 चला. परवा एका बाईचं असं डोकं आपटलं, रागातच आलं. तरी म्हणती बाया इथं मला कुकू लावलं. आणि त्या बडव्यांना आता हायकोर्टाने बंदी केली, कायद्याने बंदी केली. आणि कायदा कुणी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. तरी देखील सरांचं एकच, मुलं जाता येता म्हणतात बडव्याचा नायनाट, बडव्याचा नायनाट. मी म्हटलं म्हणू द्या ना, ते बडवे तिकडे कुंडात लघवी करतात, आमचे वारकरी तीर्थ म्हणून प्यायला जातात, म्हणून म्हणा म्हणजे बडव्याचा नायनाट. तरी देखील सरांचं एकच, पोरं सारखी म्हणत त्यात बडव्याचा नायनाट, बडव्याचा नायनाट. मी म्हटलं म्हणू द्या ना. म्हणे कसं म्हणू द्या, माझं आडनाव बडवे आहे ना. कशी वाटली बाराखडी? मजा आहे का नाही? बघा, जो बायकोला सोडून जातो त्याला काय म्हणतात? राम. जो बायकोला सोडून जातो त्याला राम म्हणतात. जो आईचा खून करतो त्याला परशुराम म्हणतात. आणि जो बायकांवर डोळा ठेवतो त्याला असा राम म्हणतात. त्याला मी पकडला, कायद्याने पकडला. कायदा कुणी केला? परवा त्याला न्यायालयात उभं केलं होतं. म्हणलं माझा गुरु कसा महिलांशी वागला तसाच मी तुमच्या ह्या स्त्रियांशी वागलो, मला तुरुंगात टाकलं. तेव्हा तो न्यायाधीश म्हणाला, या भारत देशातलं कोर्ट महाभारतावर चालत नाही, बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेवर चालतं. आणि तुम्हाला सांगतो, बाराखडी कशी वाटली? मस्त आहे ना? स्फूर्ती आली का नाही? सांगा बाईंना शाळेत जाऊन की आम्हाला असं ए फॉर ऍपल शिकवून, बरोबर का नाही? आणि तुम्हाला सांगतो, मी अशी बाराखडी माझ्या साऊला शिकवली आणि पाहता पाहता माझी अडाणी साऊ नॉर्मल स्कूल मध्ये 4थ्या वर्षाची परीक्षा पहिल्या नंबरने उत्तीर्ण पहिला. आणि त्याचा फायदा आम्हाला मुलींची शाळा सुरू करायला झाला. काय झालं बघत सर, आम्ही नवरा बायको दोघं जेवण केलं, तिने आपली ती चूल बिल आवरली, सगळा पसारा आवरला, आम्ही गप्पा मारत बसलो. गप्पा मारता मारता मी माझ्या साऊला सहज म्हटलं, साऊ गोल तवा चांगला आहे का चौकोनी तवा चांगला आहे? काय म्हटलं?
तवा चांगला आहे का चौकोनी तवा चांगला आहे? तो साऊ माझ्यापेक्षा हुशार. मला वाटली शेठजी गोल तव्यावर भाकरी भाजून निघत्यात, पण चौकोनी तव्यामुळं चातुर्वर्णाची चौकटा जळून जाईल. बरं, यात आम्हाला आले आले ते लग्नात हार घातला. आम्हाला ते लग्नात हाकलून दिलं. त्या लग्नात मी जर का लुडबुड करत बसलो असतो तर माझ्या गळ्यात हार पडला असता का? बरोबर आहे का नाही? बरं, शाळेला जागा मिळाली का नाही मिळाली? ती आम्हाला कोणी दिली? भिडेंनी. भिडे ब्राह्मण. सगळे ब्राह्मण वाईट आहेत का? आता चांगले वाईट माणसं प्रत्येक जाती धर्मात आहे. त्यांनी आम्हाला 100 रुपये देणगी दिली आणि शाळेला जागा दिली. बरोबर का नाही? सगळे ब्राह्मण वाईट आहेत का? 100 3-4 जण फक्त. पण लक्षात घ्या, 3-4 जणांवर का जर वाईट वेळ आली तर बाकीचे 96, 97, 92% लोक तुमच्या बाजूने येणार नाही, 3-4%च्याच बाजूने जातील. शाळेला जागा मिळाली का नाही मिळाली? कटाळा आलाय का मला सांग, नाही तर पुढे जायला. मिळाली का नाही मिळाली? मिळाली. चाऊ शिक्षिका झाली का नाही झाली? त्या काळात आम्हाला मुली मिळत नव्हत्या. आम्ही अख्ख्या पुण्यात फिरलो, म्हणलं पोरींना शाळेत टाका, शाळेत टाका, दार बंद. कशा बशा 6 मुली मिळाल्या. पहिली मुलगी कोण होती माहितीये? मुक्ता साळवे. लहुजी वस्ताद साळवे यांची नात भारतातली पहिली विद्यार्थिनी मुक्ता. माझ्या मुक्तासाठी टाळ्या हाना. हो, तिच्या यांचा मेन अड्डा विश्रामबाग वाडा, तिथं निबंध वाचला. ती मराठीमध्ये निबंध वाचत होती आणि त्या इंग्रजांना इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन माझी सावित्रीबाई करत होती. आई तुम्हाला सांगतो, माझी मुक्ता त्याच्यामध्ये म्हणाली की आम्ही तुमच्याच धर्माचे आहोत, तर आम्हाला देवळात प्रवेश का दिला जात नाही, असा खडा सवाल करणारी माझी मुक्ता होती. तिला ते चॉकलेट बिस्किट देत होते. चॉकलेट बिस्किट देऊ नका, आम्हाला पुस्तकं द्या, ग्रंथालयाची मागणी करणारी मुक्ता साळवे होती. कार्यक्रम बरा वाटतोय ना? नक्की का? होय. ए फॉर आंबेडकर. तेव्हा ते आपण हळूहळू जाणार ते. येस, आता कसं आहे, कडोळाचं पाणी. ए फॉर दणकून बोललं पाहिजे. मुंबईकर आहे तुम्ही, आम्हाला महात्मा पदवी ही तुमच्या मुंबईतच मिळाली. कसे पाहिजे तुम्ही? ए फॉर आंबेडकर. आणि ए फॉर आंबेडकर म्हणताना भगत सर ए फॉर अण्णाभाऊ साठे म्हणायला मी विसरू नका. काय सुंदर अण्णाभाऊ बोललेत बघा. काय म्हणाले? जग बदल घालून घावत सांगून गेले मला भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसले काय रावत अंग झाडून निघवा हेरी घेमी निवडती धाव सांगून गेले मला. फकीरा कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबांना अर्पण केली. बरोबर आहे का नाही? म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी गुरु कोणाला मानलं? सगळे बोलले पाहिजे. नाही, आवाज येत नाही. अण्णाभाऊ साठेंनी गुरु कोणाला मानलं? बरं, बाबासाहेबांनी गुरु कोणाला मानलं? महात्मा फुलेंनी गुरु कोणाला मानलं? शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि शिवाजी महाराजांनी गुरु मानलं संत तुकाराम महाराजांना. आणि तुकाराम महाराजांनी गुरु मानलं भगवान गौतम बुद्धांना. रिपीट करायचं का एकदा भगत सरांसाठी? बघू त्यांना तुमचा आवाज ऐकू द्या. अण्णाभाऊ साठेंनी गुरु कोणाला मानलं? आंबेडकर. त्यावेळेला आवाज येत नाही. कोणाला मानलं? आंबेडकर. बाबासाहेबांनी गुरु कोणाला मानलं? महात्मा फुले. महात्मा फुलेंनी गुरु कोणाला मानलं? छत्रपती शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराजांनी गुरु मानलं संत तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराजांनी गुरु मानलं. हाय का कोणी कोणाच्या जातीचं? मग कशाला आमच्या नावाने तुम्ही वेगवेगळे तुकडे करून स्वतःच दुकान मांडता? आम्ही सगळ्यांनी समतेचाच पुरस्कार केलेला आहे.
राजकीय लोकांच्या नादी लागू नका. आमचा समतेचा विचार आत्मसात करा. तुमच्या कुटुंबाची प्रगती करा, वस्तीची करा, तालुक्याची करा, जिल्ह्याची करा, देशाची करा, विश्वाची करा. बरोबर आहे का नाही? शाळेत जागा मिळाली, 6 शिक्षिका झाली, 6 मुली मिळाल्या. जसं आम्ही शाळा सुरू करणार तशी पुण्यात सगळे लोक गोळा. यांचा मेन अड्डा विश्राम बाग. नाव पण बघा कशी बघत सर. विश्राम बाग, तुळशी बाग, सारस बाग, मोती बाग. आणि आम्ही जसे काही तरकारीवाले, आमचं नाव मंडईला महात्मा फुले मंडई. पुण्यात बघा. पुतळा कोणाचा? मंडईच्या बाहेर पुतळा कोणाचा पाहिजे? माझा. आहे कोणाचा? ओळख ना पाळत. बरोबर का नाही? सगळे लोक गोळा. त्यांचं एकच, आम्ही शाळा सुरू करतो म्हटल्यावर धर्म बुडाला. अहो, बायांनी अक्षर लिहिली की त्याच्या आल्या होतात आणि घरातल्या करत्या पुरुषाच्या ताटात येऊन पडतात. हो, अहो, या ज्योत्याला आवर घाला. जर का त्यानं मुलींची शाळा सुरू केली तर धर्माचा सत्यानाश होईल. धर्म कसा तळाला जाईल? ओ धर्माने मावून त्या तुझ्या येतं ना मला भटजी सारखं बोलता. पण लय त्रास होतो नाकात न बोलायचं. बेबीच्या देठापासून बोलणं माहितीच नाही. आय्या जेवण झालंच असेल, उपाशीच नाही. पण येतं ना मला. काय झालं, आमचे मित्र होते त्या काळात, विष्णू शास्त्रीची पुळूणकर मित्र म्हणायचे. मागणं आम्हाला ते आमच्या मागे नेहमी म्हणायचे, या ज्योत्यानं किती शाळा सुरू करू द्या, त्याचे स्वतःचे उच्चार स्पष्ट नाहीत. त्याचे शैक्षणिक कार्य हडपसर ते भांबुर्णा याच्या पुढे जाणार. आज विष्णू शास्त्रींना कोणी विचारत नाही आणि तुमच्या ज्योतिरावांना खेळण्याला. पण खरं सांगा, येतं मला भटजीसारखं बोलता. पण लक्षात ठेवा, या लोकांचा उच्चार स्पष्ट असावा याच्यावर जोर होता, पण तुमच्या तात्यांचा विचार सुद्धा असावा याच्यावर जोर होता. म्हणजे धर्म बुडाला असं म्हणणाऱ्या धर्म मार्तंडांना मी पोरींची शाळा सुरू केली अजिबात आवडलं नाही. आणि मग आम्ही जाहीर आवाहनच केलं. आम्ही आता तरी मागे येऊ नका. आता तरी मागे येऊ नका. धिक्कारून टाका ती मनस्मृती. विद्या शिकताच पावेल ते सुख. घ्यावा माझा लेख. ज्योती म्हणे, आई एक जानेवारी विचारली. भल्या पहाट माझी साऊ घरात उठली. आवरावर केली, स्वयंपाक पाणी केला. तिच्या मनात एकच ध्यास, आज 1 जानेवारी. आज मी आया बायांना शिकवायला जाणार. दादा आदल्या दिवशी हातानं माझ्याकडनं नवी कोरी साडी घेतली. मला म्हणली, शेरची शाळेचा पहिला दिवस, मला नवी साडी पाहिजे, नवी फाटी पाहिजे, नवी पुस्तक पाहिजे. ही अशी साडी ती चापून चुकून दिसली. सूर्य वर आला. जाऊन माझ्या पाया पडली, दादांच्या पाया पडली. आणि भारतातली पहिली स्त्री शिक्षिका या पुण्यातून आया बायांना शिकवायला बाहेर पडली. माय बाप हो, जशी माझी साऊ रस्त्याने जायला लागली. आई लोकांनी तिला
तिच्या अंगावर कारकाट पाणी टाकलं. एका बाईने गमेल्या शेण घेतलं, माती घेतली, पाणी घेतलं. आपली सहवासी समोर येत होती तशी ती बाई म्हणाली, चांडाळे आया बायांना शिकून धर्माचा सत्यानाश करती काय? असं म्हणून शेणा मातीचं पाणी आपल्या साऊच्या अंगावर टाकलं. आई सगळी साडी शेणानं माखून गेली. हातातली पुस्तकं खराब झाली. साऊ डगमगली नाही, कारण तिला आया बायांना शिकवायचं होतं. माझी साऊ आई अशी पुढं गेली तशी माझी साऊ पुढं गेली. हे घडणारा रस्त्यावरचा दगड घेतला. माझी साऊ अशी समोर उभी येते. दगड भिरकावून मारला. तो नेमका साऊच्या कपाळाला लागला. कपाळात बळा बळा रक्त यायला लागलं. सगळी साडी रक्तानं माखून गेली. तरी देखील आपली साऊ तिचं क्रांतिकारक पाऊल पुढे टाकतच चालली, टाकतच चालली, टाकतच चालली. नव्या युगाच्या समाज परिवर्तनाचं ध्येय उराशी बाळगणारी साऊ डगमगली नाही. आई ती म्हटली, महाराज तुम्हाला काय दगड धोंडे मारायचे ते मारा, पण मी आया बायांना शिकवणार म्हणजे शिकवणार. आजही ती दगड पुण्याच्या गल्ली बोळात पडलेली. आमचं रगात लागलंय त्या दगडांना, पण त्याच दगडांना शेंदूर फासून आम्हाला दगडाचा देव केला जातोय. तुम्हाला हात जोडून विनंती, आम्हाला शेंदूर फासू नका. आमच्या जयंत्या साजऱ्या करताना डीजे लावून दारू पिऊन आचकट विचकट गाण्यांवर नाचत आमची प्रेत यात्रा काढून आमच्या जयंत्या साजऱ्या करायच्या असतील तर आमच्या विचारांची पुस्तकं एकमेकांना भेट द्या. ज्यांना अन्न नाही त्यांना अन्न द्या, ज्यांना वस्त्र नाही त्यांना वस्त्र द्या, ज्यांना निवारा नाही त्यांना निवारा द्या. आम्हाला डोक्यावर घेऊन नाचू नका, तर आमचा विचार डोक्यात घ्या आणि तुमची प्रगती. दगडाचा मारा सहन कोणी केला हो? शेणाचा मारा सहन कोणी केला? म्हणून पुणे विद्यापीठाला ज्यांनी दगड मारले त्यांचं नाव नाही दिलं. जिनं दगडाचा मारा सहन केला त्या माता सावित्रीबाईंचं नाव पुणे विद्यापीठाला. बरोबर आहे का नाही? मग विद्येची देवता कोण? एखादी बाई मोराव बसली तर मोर मरल का नाही? बरोबर आहे का नाही? थोडक्यात एक प्रसंग सांगतो थांबवतो, चालतंय ना? का अजून पाहिजे? पाहिजे पाहिजे अजून 10 मिनिटं चालेल. पाणी कुठे आहे बरं? मी थोडक्यात सांगतो, तुम्ही माझ्याशी बोलावं लागेल. भगत सर मजा आहे जरा गबा. काय आहे आयुष्यामध्ये असू दे सर, ऐका माझ्याशी बोलणार ना सगळे? येस नक्की ऐका. पूर्वी शूद्रांना पाणी दिलं जात असायचं का?
पाणी देणं म्हणजे काय समजायचे? विटा काय कशावर आला प्रसंग तुम्हाला सांगतो. पुण्यामध्ये हौदे बघा, काळा हौदे, अजून कुठला हौदे? फडके आहोत. हा, डस्टर हौद, तोच की डस्टर. हे सगळे भगत सर पेशवाईचे औषध. पेशवाईमध्ये सवर्णांना पिण्यासाठी हौद आणि आपल्या लोकांना पाण्यासाठी हौद. त्या पेशवाईवरून आठवलं. साहेब ऐका ना, साहेब 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 पेशवाईमध्ये हौद होते लोकांना पाण्यासाठी, शूद्रांना हौद नव्हते. त्या पेशवाईवरून आठवलं, माझी आई मी 1 वर्षाचा असताना वारली. माझा सांभाळ हडपसरच्या आमच्या वडिलांच्या आतेवहिनीने सगुणाबाईंनी केला. तर मी माझ्या सगुणाईला सारखा विचारायचो, आई माझा वाढदिवस कधी आहे, वाढदिवस कधी आहे? तर पूर्वी कसे म्हणायचे, तुझा शिमग्याला जन्म झाला, तुझा दिवाळीला जन्म झाला. तर माझी सगुणाई मला काय म्हणायची माहितीये? हे पोरा, शनिवार वाड्याला आग लागली ना तेव्हा तुझा जन्म झाला. पाणी देत नव्हते हो. पाण्याला केमिस्ट्री मध्ये काय म्हणतात हो? H2O. हा, मोठ्या मला काय म्हणतात? H2O. म्हणजे हायड्रोजनची 2 संयुग, ऑक्सिजनचं 1 संयुग. असं झालं की काय होतं? यात कुठं आलं पवित्र अपवित्र? का भगत सर असं होत आहे होत आहे का तसं? बरोबर आहे का नाही? सगळ्या नद्या शेवटी कुठे जाऊन मिळतात? समुद्राला. मग एकटी गंगा नदी पवित्र आहे का? पण त्यांनी कशाला आमच्या माणसात भेद करायचे? हवं तर त्यांनी गटारांनी व्हावं, तिथलं पाणी स्वच्छ करावं. आमच्या माणसात भेद कशाला निर्माण करावे? सोपं सांगतो. माझ्याशी बोलणार ना? हा हो नक्की. कारण बघा, आयुष्यात जगा या विश्वामध्ये सगळ्यात मोठा तर्क कोणी वापरला असेल तो बुद्धांनी. त्या तर्कानुसार मी तुम्हाला सांगतो, माझ्याशी बोला. तुम्ही तर्क वापरा, तुमच्या सासू सुनांचं भांडण होणार नाही, बाप लेकाचं भांडण होणार नाही. तर्क मूळ शोध घ्या. बरोबर आहे का नाही? मला सांगा, पाणी कसं तयार होतं? सूर्याच्या तापमानामुळे पाणी तापतं. त्याची काय होते? वाफ. मोठ्यानं बोला, काय होते? वाफ. हा, वाफ याचे काय होतात? ढग. ढग. आणि ढगाला काय राहावं लागल्यावर काय पडितो? पाऊस. माझ्याशी सगळे एकदा बोलणार. हा, बोलाय का? सूर्याच्या तापमानामुळे पाणी तापतं. त्याची काय होते? वाफ याचे. आणि ढगाला काय राहावं लागल्यावर काय पडतो? पाऊस. यात कुठं आहो पवित्र अपवित्र? समजा भगत सर, मी माझ्या नानीत आंघोळ केली. मी माझ्या नानीत आंघोळ, नानीतलं पाणी आलं रस्त्यावर. आलं. सूर्याच्या तापमानामुळे पाणी तापलं. त्याची काय झाली? वाफ याचे. आणि ढगाला काय राहावं लागलं? काय पडला? पाऊस. समजा समजा हा पाऊस कुठला? समजा हा पाऊस नेमका भटजीच्या विहिरीत पडला. कुठला? मग भटजीच्या बायकोने काय केलं? अय्या किती ताजं पाणी, अय्या अय्या. भरलेल्या काय शेवत ती ताज. बघा सर, बसा ना 5 मिनिटं. एवढं 5 मिनिटं एवढं प्रसंग आलेत का? उद्या घेऊ. ऐका ऐका. तिने काय केलं? काय केलं? कळशे ओतून दिला. कशासाठी? माझ्याशी बोला. कशासाठी? ताजं पाणी. सत्यनारायण माहिती ना आपल्याला सगळ्यांना. बघा, आपली लढाई कुठल्या देवा धर्माच्या विरुद्ध नाही. परत एकदा सांगतो, पण देव आणि भक्त याच्यामध्ये जो बडवेगिरी करतो त्यांच्या विरुद्ध होती का नाही? सत्यनारायण किती जणांना माहिती? हात वर करा बरं. हा, सगळ्यांना माहितीये. इकडे नवरा, इकडे बायको, भटजी उघडा बम. म्हणजे आपल्या घरात जर काय करतं लेकरू उघडं फिरत असेल तर आपण होतो हे मुर्द्या अंगात काय तर घाल ना. बरोबर का नाही? वेगळं बोलतोय का मी? बरोबर बोलतोय ना? हे मी सांगणार आहे. हेच गाडगे बाबांनी काही वर्षापूर्वी मुंबईत सांगितलं, तेच मी रिपीट करणार आहे. बरोबर का नाही? सत्यनारायण 5 फळं, चिक्कू, मोसंबी, आणि आपल्या लेकरांनी हाय मुर्द्या गप ना, ते बामणाचं आहे ना तिकडे. परवा का सत्यनारायणाला गेलतो, सीताफळ होतं. मी म्हटलं सीताफळाचा सीझन नाही. सत्यनारायण सीताफळ कसं हात लावला प्लास्टिकचं होतं. सत्यनारायण. बरोबर आहे का नाही? आणि मग त्याचं सुरू असतं ओम केशवाय नमः. मग ते काय म्हणतात मागणं?
मम बरोबर ना. ओम केशवाय नमः, ओम गणपताय नमः, बरोबर का नाही. मग त्याची कथा सुरू होते. कुठली. एक खेडे गाव होते, त्या गावामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याची धनधान्यानं भरलेली नौका समुद्रामध्ये बुडाली. तो घरी आला. त्यानं घरी येऊन सत्यनारायणाची महापूजा घातली. तशी सत्यनारायणाची महापूजा घातली तशी धनधान्यानं भरलेली नौका वर आली. ओम केशवाय नमः, ओम गणपताय नमः. असंच असतं ना. परवा एका पाटलांनी मला बोलवलं, सत्यनारायणाला या. मी गेलो. मला वाटलं पाया पडा. म्हटलं आपल्याला कुठल्या देवाधर्माचं वावड नाही, फक्त अंदाज. मी हळद टाकली, कुंकू टाकला, बुक्का टाकला, पाया पडलो. त्या पाटलाला म्हटलं तांब्याभर पाणी द्या. त्यांनी मला तांब्याभर पाणी दिलं. मी तांब्याभर पाणी घेतलं, त्यामध्ये टाकला रुपया. हात जोडून बसलो. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली. मला पाटील म्हणाला, तात्या उठा ना, माग रांग लागली ना. मी म्हटलं असा कसा उठल. माग आता या भटजीनं त्या पोथी पुराणातलं काय सांगितलं, सत्यनारायणाची पूजा घातली, धनधान्याने भरलेली नौका. मी पण पाया पडलेलो आहे, तांब्यात रुपया टाकलेला आहे, पूजा केलेली आहे. माझा रुपयावर येऊ दे ना. बरोबर आहे ना. सारखी दक्षिणा हो. पोरग जन्मलं तरी माझ्याशी बोलत नाही तुम्ही. पोरग जन्मलं तरी आणि त्याचं नामकरण करायचं म्हटलं तरी, आणि तो मिळाला तरी, आणि मिळाल्यानंतर मी शेवटची 5 मिनिटं तुमची घेतो. आमच्यामध्ये बाळ्या होता. दादा बाळ्या लय करामती. जिथं जिथं माझी मिटिंग असायची तिथं बाळ्या सतरंजा टाकायचा आणि पाणी भरायचा. आणि माझी मिटिंग 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची मिटिंग. माझी मिटिंग होती त्याच दिवशी. नेमकं ते हे होतं, ते कावला येतो त्याला काय म्हणतात. हा चालू आहे का बंद आहे. माझी मिटिंग नेमकी पितृपक्ष 15 होती. हे बोललं का इकडे. मी बाळ्याला काढलं. बाळ्या सतरंजा टाक, पाणी बघ. मिटिंगला महाराष्ट्रातले लोक येणारे. तर बाळ्या मला कसा म्हणतो, तात्या उद्या मी कामाला येणार नाही. मी म्हटलं का. नाही म्हणला. आई म्हणली पितृपक्ष 15 सुरू होतोय, कुठं जाऊ नको, उद्या तुझा बाप येणार. मी म्हटलं बाळ्या तुझा बाप मरून तर 5 वर्ष झाली. नाही म्हणला. आई म्हणली दरवर्षाला 1 खेप असतीस तुझ्या बाप. चालेल का. हा म्हटलं बाळ्या ही अंधश्रद्धा आहे. नाही म्हणला. आई म्हणली दादा येतो. म्हटलं बाळ्या ही अंधश्रद्धा आहे. नाही म्हणला. आई म्हणली कुठं जाऊ नको, प्रत्येक वेळेस दरवर्षी तुझ्या बापाची 1 खेप असतीच. मी पण म्हटलं बाळ्या मीटिंग गेली खड्ड्यात, मला तुझा बापच बघायचा. आणि दुसऱ्या दिवशी बाळ्या मला घरी घ्यायला. इकडं बाळ्याची आई स्वयंपाक घरात सकाळपासूनच भांडीत होती. स्वयंपाक कोणासाठी, कोणासाठी. आणि बाळ्याचा बाप म्हणजे सगळ्यांचा बाप का. वाघ नाही, शिव नाही, हत्ती नाही. बाळ्याची आई स्वयंपाक घरात गेली. ऐका, बाळ्याचा बाप येणार म्हणून काय केलंय, वरण भात, अजून हा मेथीची भाजी, अजून कुरडया, पापड्या, 5 पक्वान्न. आणि दादा कुठला का दिवस असा ना बाळ्याच्या बापाला वशात लागायचं. बॉम्बलाची चटणी, वरण भात, कुरडया, पापड्या, बॉम्बलाची चटणी, असं सगळं बाळ्याच्या आईनं ताट केलं. असं ताट केलं आणि बाळ्याची आई अशी वरांड्यात घेऊन येणार तशी ताटाकडे बघते आणि म्हणते वरण भात. काय ग कमी पडलं. मूड जाते ज्याशिवाय यायचं की नाही. बाळ्याची आई स्वयंपाक घरात गेली. बाळ्याच्या आईने असं ताट आणलं. बघा बरं, आता ताट हित, बाळ्याच्या आई हित, तुमचे ज्योतिराव फुले हित, आणि इथं बाळ्या.
पप्पा ए पप्पा ये ना ए पप्पा ए ये ना या आई दादा कसा याय ना ए पप्पा ये ना ते ज्योतिराव फुले तुझ्या पुस्तक लिहितील ये ना ए पप्पा ये ना ए आता माझी सटाकली मला राग येतो ये ना आई दादा कसा याय ना इकडं बाळ्याची आई अव काय लावलंय याची अव जिवंत असताना कसा टना 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 उड्या मारत यायचा याची अव उपास धरलाय की तुमच्यासाठी याची आता उपास करून जर का देव पावत असेल तर तो रस्त्यावरच्या भिकाऱ्यालाच पावला पाहिजे कारण तोच उपाशी असतो अव तुमची आवडती हिरवी साडी वे घातली याची अहो या हर 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 माझ्या कुत्र्याच्या रूपात येता का काय बरं 5 मिनिटं झाली 10 मिनिटं झाली बाळ्याचा बाप अर्धा तास झाला बाळ्याचा बाप 1 तास झाला बाळ्याचा बाप 2 तासांनी 12 कावळे आले 12 बाळ्या आईकडं बघतोय आई आई यातला माझा दादा तुटला आई हो दादा आई माझा दादा कुठला सगळं मला माझा दादा कुठला सांगता इकडं बाळायचं आहे हे पुढच्या मला काय माहिती तो बाप कुठला काय मला सांगला सगळं बाबा बरं कावळे गप काय झालं ताई काव 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 सुरू सगळे कावळे उडाले एकच कावळा लागला क्वाक क्वाक करत तेवढ्याच बाळ्याच्या हे बाळ्या ह्योच तुझा बाप पाया पड बाळ्या पाया पडायला जाणार तितक्याच बघतोय तो कावळा लांगाडतोय बाळ्या हळूच म्हटला आई दादा कावून लांगाडतोय तो बाळ्याची आई काय म्हणती ती अडाय लेकिन मी अडाय पाया पड बाळ्या मनभावे पाया पडणार हात जोडणार तितक्यात म्हटला आई मी गोरा तू गोरी दादा का ग एवढा डाबर चवंत बाळ्याच्या पाया पड बाळ्या मन भावे पाया पडणार कावळा गेला उडून दुसऱ्याच्या दारात गेला तिथं अन्न खात बसला इथनं बाळ्या म्हणतोय आई दादा बघ कुणाच्या घरी जेवला जिथं जिथं कावळा जात होता तिथं तिथं बाळ्या जात होता अंधार पडला कावळा दिसेनासा झाला बाळ्या घरी आला आणि आईला म्हणला आई आपल्याला एवढे नातेवाईक आधी सांगायचं ना सांगायचं तात्पर्य असं जिवंतपणी आई वडिलांची सेवा करा मेल्यानंतर कावळ्याला घास दाखवू नका या उन्हात अनात राब राब राबते तिची म्हातारपणी सेवा करा लक्षात ठेवा जी आई स्वतः ओल्या अंथरुणावर झोपते आणि तुम्हाला सुख्या अंथरुणावर झोपवते त्या आईची म्हातारपणी सेवा करा तिचा धावाच घालायचा असेल तर जिवंतपणी धावा घाला आणि जर तिला जिलबी आवडत असेल तर तिला नियमित जिलबी आणून द्या आई कोणाची का असेना तिचा सन्मान करावा तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा सांगायचं तात्पर्य असं त्या सवर्णांच्या विहिरीवरती त्या आया बाया पाणी भरत होत्या एवढासा पंचा धुण्यासाठी घागरीच्या घागरी खाली केल्या जात होत्या आणि या बाजूला माझ्या महारामांगांच्या बायका रिकाम्या भांडी घेऊन हातात उभ्या होत्या कधी या बायका पाहतील आम्हाला पाणी मिळेल असं झालं होतं त्या बाईनं इकडं पाहिलं तशी या बाईनं आरोळी ठोकली ए माय ए माय ए माय ए माय ए माय पाणी वाढला ग माय ए माय आमच्या घरात पाण्याचा टिपूस नाही ग माय ए माय आमची बारकाली पोरं ताणल्यात ग माय माझ्या पाराचा जीव जाईल ग माय माय हवं तर तू गटारात पाणी टाक माय गटारातलं पाणी मी माझ्या लेकराच्या मुखात टाकल माय ए माय ए माय ए माय पाणी वाढ ना माय पाणी
पण या डोळ्यावर झापड बांधलेल्यांना माझ्या आया बहिणींची कदव येत नव्हती. त्या म्हातारीचा थरथरता हात मी माझ्या हातात घेतला. म्हटलं माय, या डोळ्यावर झापड बांधलेल्यांना कवाच आपली कदव येणार नाही माय. चल माय, चल माय, चल माय, आपण असं पाणी निर्माण करू की या भटा बामणांच्या तोंडचं पाणीच पळालं पाहिजे. चल माय, चल माय, आपण असं पाणी निर्माण करू की जे असेल स्वातंत्र्याचं, समतेचं आणि बंधुत्वाचं. चला चला म्हणता म्हणता सगळ्या आया बाया, म्हातारे कोतारे, लहान मुलं माझ्या 395 गंजपेठेत आली. तिथं माझी विहीर होती. म्हटलं या आजपासून पाण्यासाठी भीक मागायची गरज नाही. पाहिजे तितकं पाहिजे तेवढं पाणी प्या. सगळ्या आया बाया विहिरीकडे आल्या. साऊनं सगळ्यांना पाणी भरायला मदत केली. सगळ्यांनी पाणी पिलं. सगळे आनंदी आनंदी झाले. तितक्यात एका म्हातारीनं माझ्या डोक्यावर हात ठेवला. मला म्हणली, तात्या, किती करता हो तुम्ही आमच्या महारामांगांसाठी? अहो, आम्हाला सावलीला बी कोणी उभं करत नाही आणि तुम्ही तुमची हीर आमच्यासाठी खुली केली. तात्या, तुमचं हे पान कसं फेडू तात्या? म्हातारीचा थरथरता हात मी माझ्या हातात घेतला. म्हटलं, माय, म्या वेगळं काय नाही केलं ग माय. म्या फक्त माणूस धर्म पाळला ग माय, फक्त माणूस धर्म पाळला. आणि हा माणूस धर्म मला शिकवला कोणी माहितीये? छत्रपती शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांची या विश्वातली पहिली शिवजयंती तुमच्या ज्योतिराव फुल्यांनी सुरू केलेली आहे. 19 फेब्रुवारी 1869 ला पुण्यामध्ये हिराबाग चौकामध्ये मी पहिली शिवजयंती सुरू केलेली आहे. तुम्हाला मी विनंती करतो की यापुढे प्रत्येकानं 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करा. कारण तिथीनुसार शिवजयंती साजरं करणं म्हणजे शिवाजी महाराजांच्या विचारांना संकुचित केल्यासारखं आहे. बरोबर? बरोबर. व्यापाराच्या निमित्तानं मी मुंबईला यायचो. तिथे आम्ही सगळे सवंगडी तरुण मंडळी एकमेकांमध्ये चर्चा करायचो, डिबेटिंग करायचो, वादविवाद घालायचो. एखाद्या गोष्टीवर चर्चा करत असताना आमच्या लक्षात असं आलं की शिवाजी महाराजांची समाधी ही रायगडावर आहे. मग आम्ही ठरवलं, आपण लिहितो, वाचतो, चर्चा करतो, म्हणून आपल्याला माहिती आहे महाराजांची समाधी रायगडावर आहे. पण माझा समस्त बहुजन समाज त्याला लिहायचा अधिकार नाही, वाचायचा अधिकार नाही. त्याला कसं कळणार महाराजांची समाधी रायगडाकडे आहे? आम्ही मुंबईत सगळी पोरं एकत्र झालो. ठरवलं रायगडावर जायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढायची आणि समस्त महाराष्ट्राला या महाराष्ट्राचा खरा बाप कोण आहे हे दाखवूनच द्यायचं. आणि सकाळची वेळ आम्ही रायगडाकडे प्रस्थान. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये रायगड शोभून दिसत होता. सगळीकडे गार हवा सुटली. पक्ष्यांचा किलबिलाट. मनामध्ये एकच ध्यास, शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढायची. आम्ही हातात काठ्या घेतल्या, कुऱ्हाडी घेतल्या, भाले घेतले आणि रायगड चढायला सुरुवात केली. सकाळची वेळ. आमच्यामध्ये पूर्ण ताकद भरलेली, पूर्ण जोश आमच्या अंगात. आम्हाला शोधायची होती महाराजांची समाधी. आम्ही गड चढत होतो. ज्यानं शेतकऱ्याच्या गाडीला देखील हात लावू नका असं ठणकावून सांगितलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी भग्नावस्थेत होती, तुटलेली होती.
आम्ही त्या समाधीकडे गेलो. तिकडची निखळलेली दगड आम्ही सगळ्यांनी बाजूला काढली. एकानं कुदळ घेतलं, फावडं घेतलं, सगळी माती गोळा केली. एकानं कुठून तरी पाणी आणलं, आम्ही त्याला चिखल केला. तो चिखल घेतला की दगड निखळलेली आम्ही लिपली. आजूबाजूचा परिसर शेणा मातीनं सारून टाकला. एकानं रानात रान फुलं आणली, आम्ही त्या समाधीवर उधळली आणि सगळ्यांनी आवाज दिला, बोला छत्रपती शिवाजी कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा. हा आवाज नेमका गडाखालच्या ग्राम भट्टांनी ऐकला. त्यानं पाहिलं शिवाजी महाराजांची समाधी छान पैकी लिपलेली आहे. आजूबाजूचा परिसर शेणा मातीनं सारवलेला आहे. त्या समाधीवरती त्यांनी रानातली रान फुलं टाकलेली आहे. त्या ग्रामभटाचा राग अनावर झाला. तो त्या समाधीकडे आला. त्यानं पायानं ती समाधीवरची फुलं अशी उधळली आणि म्हणाला, अरे 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 हे काय करता? अरे तुम्ही शूद्र, तुमचा शिवाजी शूद्र, कुणब्या, त्याची पूजा कशाला करता? अरे पेशवाईमध्ये आम्हीच गाडून टाकला होता, त्याची पूजा कशाला करता? पुन्हा बाहेर कशाला काढता? आणि पूजा करत असाल तर आमची दक्षिणा कशाला बुडवता? जसा तो ग्रामभट बोलला तसं त्याचं गुंडक मी माझ्या असं हातात घेतलं. त्या घाणेरड्या डोक्यात घाणेरडे विचार येतात. ती शेंडी मी अशी पिरगडली. म्हटलं फटा, अरे अरे जिवंतपणी तुम्ही आमच्या महाराजांना त्रास दिला. मेल्यानंतर असा बोलतो असता पाडून मी त्याचं मुंडकं दाबलं. इनभर जी बाहेर आणखीन थोडा दाबला असता. कडगुल्ला आमच्या आजोबांनी केलं तेच आम्ही केलं असतं. पण आम्ही बुद्धाला मानणारी माणसं दिलं सोडून गेला. आणि त्या टाळीचा ठेका धरून मी छत्रपती शिवाजी महाराजांवरती 108 ओळींचा पोवाडा दिला. जाता जाता एवढंच सांगतो, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका विद्येनं केले. आया बायांनो, मुलांना खूप शिकवा. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. दारू पिऊ नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका. पोरांनो, बापांनो, तुम्ही तुमच्या मुलांना खूप शिकवा. तुम्ही खूप शिका. डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, बंगले घ्या, गाड्या घ्या, पण ज्या समाजातून लहानाचे मोठे झाले त्या समाजाला विसरू नका. मी माझ्या मृत्यूपत्रातच लिहिलंय, कर्मकांड करणाऱ्या भटाची सावली देखील माझ्या प्रेतावर पडता कामा नये. अंधश्रद्धा बाळगू नका, जातीभेद पाळू नका, समतेच्या मार्गाने जा. भवतु सर्वमंगलम. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. धन्यवाद.